Hello everyone, now next we are going to discuss exercise 2.1. So question first, apply the given elementary transformation on each of the following matrices. So first example is A is equal to 1 0 minus 1 3 and R1 interchange R2. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे आपल्याला अप्लाय करायचं आहे या मॅट्रिक्समध्ये. तर काय मॅट्रिक्स दिलं आहे आपल्याला गिवन. लेट A इज इक्वल टू 1 0 मायनस 1 3. सो 1 0 एक फर्स्ट रो आहे तर ती R1ने डिनोट करायची. नाव नेक्स्ट सेकंड रो काय आहे मायनस 1 3, याला R2ने डिनोट केला. तर इथे दोन रो आहे. 1 0 ही फर्स्ट रो आहे, मायनस 1 3 ही सेकंड रो आहे. इथे आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, R1 इंटरचेंज R2. तर R1 इंटरचेंज R2. बघा ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर हे जे इक्वलचं साईन आहे ते चेंज होणार. तर साईन कोणतं येणार, इक्विवॅलेंटचं येणार. हे इक्विवॅलेंटचं साईन आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर हे जे इक्वलचं साईन आहे ते चेंज होणार. तर कशाचं साईन येणार, इक्विवॅलेंटचं येणार. ए इक्विवॅलेंट टू. तर आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, R1 इंटरचेंज R2. इंटरचेंज मीन्स काय होणार, हे जे R2 आहे हे R1च्या पोझिशनवर जाणार आणि R1 कशाच्या पोझिशनवर येणार, R2च्या पोझिशनवर येणार. म्हणजेच काय करायचं आहे, R2 R1 बनणार आणि R1 R2 बनणार. तर R2 काय आहे मायनस 1 3, तर तो R1 बनणार. मायनस 1 3 काय बनला आहे R1 आणि R1 R2 बनणार. मीन्स 1 0 काय बनला आहे R2. तर हे आपलं तर R1 इंटरचेंज R2 म्हणजे सेकंड रो फर्स्ट रो बनणार आणि फर्स्ट रो सेकंड रो बनणार. आणि ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर साईन कशाचा येत असते, इक्विवॅलेंटचा. सो A इक्विवॅलेंट टू मायनस 1 3 1 0. Now second example, B is equal to 1 minus 1 3, this is the first row, and 2 5 4, this is the second row. Here we have applied transformation R1 implies R1 minus R2. तर बघा काय गिवन दिलं आपल्याला, B is equal to 1 minus 1 3 ही आहे फर्स्ट रो R1 आणि 2 5 4 ही काय आहे सेकंड रो. Now here we have applied transformation R1 implies R1 minus R2. तर इथे आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, R1 इम्प्लाईज R1 मायनस R2. तर R1ला आपल्याला रिप्लेस करायचं आहे कशाने, R1 मायनस R2ने. सो B आफ्टर अप्लाइंग ट्रान्सफॉर्मेशन, सो दिस साइन विल बी चेंज. सो दिस साइन विल बिकम इक्विवॅलेंट. तर B इक्विवॅलेंट. बघा आपल्याला R1 चेंज करायचं आहे. R1 कशाने रिप्लेस होणार, R1 मायनस R2ने. म्हणजे ही जी रो आहे ही रिप्लेस होणार R1 मायनस R2ने आणि R2 काय राहणार, ॲज इट इज राहणार. R2 काय आहे 2 5 4. तर R2 ॲज इट इज राहणार आणि R1 आपल्याला चेंज करायचं आहे. R1 कशाने रिप्लेस करायचं आहे, R1 मायनस R2ने. सर्वात पहिले R1 काय आहे ते आपण लिहून घेऊया. 1 मायनस 1 3 R1 मायनस R2 आपल्याला करायचं आहे. R2 काय आहे मायनस 2 मायनस 5 आणि इथे काय मायनस 4. तर R1 मायनस R2 मीन्स 1 मायनस 2 काय होणार मायनस 1 आणि मायनस 1 मायनस 5 काय होणार मायनस 6 अँड 3 मायनस 4 काय होणार मायनस 1. तर बघा R1 मायनस R2 मीन्स 1 मायनस 2 काय होणार मायनस 1. नाव नेक्स्ट R1 मायनस R2 मीन्स मायनस 1 मायनस 5, मायनस 1 मायनस 5 काय होणार मायनस 6. नाव R1 मायनस R2 मीन्स 3 मायनस 4 काय होणार 3 मायनस 4 मायनस 1. तर R1 म्हणजे जी फर्स्ट रो होती ती आपण रिप्लेस केली आहे कशाने, R1 मायनस R2नी. हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं हे आपल्याला अप्लाय करायचं होतं. R1 मायनस R2 म्हणजे फर्स्ट रो चेंज होणार होती. R1 मायनस R2 रिप्लेस केल्यानंतर काय होणार, काय R1 मायनस R2 केल्यानंतर काय मिळालं आहे आपल्याला, फर्स्ट रो मायनस 1 मायनस 6 अँड मायनस 1. नाव नेक्स्ट क्वेश्चन, A इज इक्वल टू 5 4 1 3. तर इथे आपल्याला एक मॅट्रिक्स दिला आहे A 5 4 1 3. इथे आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, C1 इंटरचेंज C2. नाव B इज इक्वल टू 3 1 4 5 आपल्याला सेकंड मॅट्रिक्स दिला आहे आणि इथे आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, R1 इंटरचेंज R2. त्यानंतर काय म्हटलं आहे, व्हॉट डू यू ऑब्झर्व. तुम्ही हे दोन ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर मॅट्रिक्समध्ये काय ऑब्झर्व केलं. तर सर्वात पहिले मॅट्रिक्स ए बघूया. A इज इक्वल टू 5 4 1 3 आणि आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, C1 इंटरचेंज C2. ते C1 काय आहे मीन्स फर्स्ट कॉलम काय आहे 5 1
आणि C2 काय आहे, मीन्स सेकंड कॉलम काय आहे 4 3. तर आफ्टर अप्लाइंग ट्रान्सफॉर्मेशन साइन विल बी चेंज, सो दिस इक्वल टू साइन विल बिकम अ इक्विवॅलेंट. ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर काय होत असते, साइन चेंज होत असते. इक्वलचं साइन कशामध्ये चेंज होणार, इक्विवॅलेंटमध्ये. तर C1 काय बनणार C2 आणि C2 काय बनणार C1. तर C1 बनणार C2 आणि C2 बनणार C1. तर बघा C1 आहे 5 1, तर तो काय बनणार 4 3 आणि C2 काय 4 3, तो काय बनणार 5 1. नाव नेक्स्ट B इज इक्वल टू काय दिलं आहे, B इज इक्वल टू दिला आहे मॅट्रिक्स 3 1 4 5. 3 1 आहे R1 आणि 4 5 आहे R2. इथे आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, R1 इंटरचेंज R2. आफ्टर अप्लाइंग ट्रान्सफॉर्मेशन साइन विल बी चेंज, सो इक्वल टू साइन विल बी चेंज इंटू इक्विवॅलेंट. तर R2 R1 बनणार आणि R1 R2 बनणार. तर R2 काय 4 5, ती काय बनणार फर्स्ट रो अँड R1 काय 3 1, सो दिस विल बिकम सेकंड रो. अँड आफ्टर अप्लाइंग ट्रान्सफॉर्मेशन साइन विल बी चेंज. तर बघा ए काय मिळालं आपल्याला, ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर A इक्विवॅलेंट टू 4 5 3 1 अँड अगेन आफ्टर अप्लाइंग ट्रान्सफॉर्मेशन B विल बिकम A इक्विवॅलेंट टू 4 5 3 1. बघा 4 5 3 1, A इक्विवॅलेंट टू 4 5 3 1 अँड B इक्विवॅलेंट 4 5 3 1. सो therefore both the matrices are same. इथे काय विचारलं होतं त्यांनी, व्हॉट डू यू ऑब्झर्व. बघा एला आपण हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला आणि बीला हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला दोन्ही पण मॅट्रिक्स काय मिळाले आहे, सेम मिळाले आहे. तर हेच आपल्याला ऑब्झर्व करायचं होतं. देअरफॉर बोथ द मॅट्रिसेस आर सेम.